मित्रांनो, आज वेगवेगळ्या प्रभागातली काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगतो। मागेही मी सांगितलं 40,000 कोटींची 9 वर्षात कोणती कामं केली ती दाखवा। 9 वर्षात 60,000 कोटीचं बजेट झालं। प्रत्येक वर्षीचा आकडा मी हे केला, बेरीज केली। 20,000 पगाराला गेले। अरे 40,000 कोटी कुठे गेले? कुठं पाणी मुरलं? कुणाच्या प्रॉपर्ट्या वाढल्या? कुणी राजगुरुनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जमीन घेतली? नातेवाईकांच्या नावाने जमीन घेत आहे। हे अवस्था, त्यामध्ये 8,000 कोटीच्या ठेवी कोणासाठी आणि कुणी मोडल्या? मी माझ्या 25 वर्षात ठेवी वाढवत ह्या शहराचा विकास केला। आम्ही आत्ता असतो तर ठेवी 10,000 कोटीवर गेल्या असत्या, यांनी कमी केल्या। ही यांची कामाची पद्धत। 15,000 कोटींना महानगरपालिका कर्जबाजारी कशा करता केली? ह्याच्याकरता तुम्ही सूत्र हातात घेतली। 70 लाखाचा शीतलबाग पादचारी पूल, हे आपली तिकडनं येतो ना भोसरीला शिरताना, तिथं परवा मडकी फोडली। आपण मडकी केव्हा फोडतो ती तुम्हाला माहिती आहे। तिथं कार्यकर्त्यांनी मडकी फोडली, महिलांनी मला अडवलं। महिला म्हणले, दादा मला क्रॉसिंग करता येत नाही। 70 लाखाचा पूल 7 कोटीवर कुणी दिला? काय नाही, एक पूज्य फक्त वाढवला, एक घरादाराची धन करून टाकली। त्याच्यामध्ये 12 कोटीचा सॉफ्टवेअर, 120 कोटीला कुणी खरेदी केला? मी जाहीरपणे सांगतो, का उत्तर दिलं नाही आजपर्यंत? सांगण्यासारखं काहीच नाही। मग कुठंतरी भावनिक करायचं। भावनिक नाही, भोसरीकरांनो, तुमच्या मुला मुलींचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकत नाही, त्याला विकास पाहिजे। आज 400 कोटी रुपये देऊन 700 किलोमीटरचे डक्ट 5 फूट खोदायला पाहिजे होतं, ते 2 फूट खोदले। ह्यांचेच बगल बच्चे कॉन्ट्रॅक्टर, ह्यांनीच बिलं काढायची। आज 400 कोटी रुपये पाण्यात गेले। 666 कोटीचे 9,550 CCTV कॅमेरे बसवले। 666 कोटीचे 70% कॅमेरे बंद आहे। कुणी पाहायचं? जर क्वालिटीचा माल नाही घेतला तर असंच आहे, लाखाचे 12,000 होणार आहेत। जर अशांना तुम्ही खतपाणी घातलं तर 42 कोटीचा महानगरपालिकेच्या 123 शाळांना ई-लर्निंग प्रकल्प बंद का केला? गोरगरिबांची मुलं शिकू नयेत। 7 कोटी मोजले झाडांकरता। पिंपरी चिंचवडमध्ये किती झाड आहेत? 7 कोटी बिल दिलं, एक झाड मोजलं नाही, बिल काढून मोकळे झाले। 1,000 कोटीचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ विरोध केला। विरोध डावलून कोणासाठी बांधले? मी माझ्या काळामध्ये भले मोठे रस्ते केले, त्याच्यात ह्यांनी भले मोठे फुटपाथ केले। अरे चालायला किती लागतंय? रस्ते रुंद का ठेवले? की वाहनं जावीत, ह्यांनी त्याच्यात फुटपाथच रुंद करून टाकले। 1,000 कोटी पाण्यात गेले। 30 कोटी जादा बामा आस्केट जॅकवेल प्रकल्पाचा कुणी कोणासाठी केलं? का किंमत वाढवली? 30-35% अभाव। आमचे टेंडर बिलोली जातात, त्यांचे अभाव। 200 कोटीच्या कर्जरोख्यातनं प्राधिकरण हरित सेतूनं कोण लाल झालं? काय गरज होती? अहो 9,600 कोटीचं बजेट असताना कशा करता कर्जरोखे काढायचे होते? काही गरज नव्हती। काटकर सर केली असती तरी ह्याच्यातनं एवढे पैसे वाचले असते। दापोडी निगडी पाईपलाईन खर्च 36 कोटीचा 72 कोटी केला। मोठे मोठे आकडे वाढवण्याचं काम यांनी केलं। 80% 376 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होते, पण पवना, इंद्रायणी, मुळा नद्या अक्षरशः काळवंडलेल्या आहेत। ह्याचं उत्तर हे देऊ शकत नाही। मित्रांनो, मधी आम्हाला काही लोक भेटायला आले। कुदळवाडीत उद्योजकांना रस्त्यावर वाढलं, रडतायत। ते म्हणतात की दादा, कुठं सोनं दागदागिने मोडून व्यवसाय सुरू केला?
कुठंतरी आता चांगलं चाललं होतं, एक दिवशी मशिनरी आणली, सगळं पाडून टाकलं. काय मिळालं पाडणाऱ्याला? काही रहिवासी यांच्यासह उद्योजकांना कोणती संधी दिली नाही, थेट कारवाई. त्यांचा संसार रस्त्यावरील आणण्याचं पाप कुणी केलं? अहो, ही लोक संसार मोडणारी लोक आहेत. मी संसार उभा करणार आहे. तुम्हाला मी कारभारी पाहिजे का तो कारभारी पाहिजे, हा सवाल करायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. माझ्यात तेवढी धमक आणि ताकद आहे. मी करून दाखवलंय. महाराष्ट्राने बघितलंय, तुम्ही लोकांनी बघितलंय. आता मला एक सहकारी भेटले, ते मनसेमध्ये काम करत होते. ते म्हणले, दादा मी तिकडं असलो तरी तुम्ही ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडचा विकास केला त्याला मी मानतो. म्हणजे आमच्या विरोधी पक्षातले लोक देखील ते मान्य करतात. आणि इथं मात्र आपलं लुबाडायचं काम चाललेलं आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणचे बंगले पाडतायत, वेगवेगळ्या गोष्टी अनेक प्रकारच्या करतायत. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना विचार तुम्ही केला पाहिजे. मी आजच्या सभेमध्ये मी कुणाची तरी उणीधुडी काढायला आलो नाही. भोसरीकरांनो, माझं चांगलं चाललंय. मी 6 वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालोय. मुख्यमंत्री शब्द आला पण ते होईनाच, काय करू. पण 6 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय तुमच्यामुळं. नाही, लाडक्या बहिणीचा पाठिंबा असला तर काही पण होईल. मित्रांनो, ह्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, मला भरभरून मिळालं. माझा संसार चांगला चाललेला आहे. काकाच्या पुण्याने लय चांगला आहे, त्याबद्दल काय आपली अडचण नाही. माझी एवढीच विनंती आहे की माझं चांगलं चाललंय. उद्या तुम्ही काही चुकीचं केलं तर मी माझ्या मनाला सांगेन. मी ह्यांना जागा करण्याचा प्रयत्न फार घसे कोरडे करून सांगितले. एक झालंय, मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर रोज हवा बदलते. इतक्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सांगितलं की दादा यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, लोकांना माहिती नव्हतं. श्रीमंत महानगरपालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली, खोऱ्यांनी ओढायचं काम चाललंय. अहो, लोक चोऱ्या करतात, यांनी दरोडे घातले, दरोडे. ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं मी आत्ता जे काही प्रभाग क्रमांक 7, 5, 6, 8 म्हणजे 5, 6, 7, 8 सांगितलेलं ते तुम्ही माझं ऐका. मी कामाचा माणूस आहे. मला रिपोर्ट आलेले आहेत की ह्यावेळेस महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिथं बसणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी समन्वय साधलाय. 2 प्रभागात आम्ही शिवसेनेबरोबर आपल्या श्रीरंग बारण्यांच्या परिसरामध्ये आम्ही जागा वाटप केलेले आहे. मला वाद वाढवायचे नाही, मला ह्या शहराचा विकास करायचा आहे. मला गोरगरिबांना चांगली हक्काची घरं बांधून द्यायची. मला जे रस्ते ह्यांच्याच्यानी झाले नाही ते रस्ते करायचे आहेत. आर्थिक शिस्त लावायची. चांगल्या अधिकाऱ्यांच्याकडनं कामं करून घ्यायची. चांगले अधिकारी थांबायला तयार नाहीत, सोडून चाललेत. दम देतात, सही कर नाही तर तुझ्याकडे बघेन. ती घाबरून स्वेच्छानिवृत्ती घेते, निघून जाते. कधी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तशा पद्धतीने घडलेलं नव्हतं. हे आता त्या ठिकाणी घडतंय. माझ्या 7 नंबर प्रभागामध्ये काय अवस्था आहे, त्यामध्ये विराज, अनुराधाताई, अश्विनीताई, अमोल हे सगळे प्रतिनिधित्व करू पाहतायत. इथं सार्वजनिक उद्यानाची दुरावस्था आहे. इथं माझे वयस्कर लोक बसलेत, माझ्या महिला भगिनी बसल्यात. 2 घटका 4 घटका कंटाळल्यानंतर संध्याकाळी बसायला उद्यान पाहिजे. दुरावस्था आहे. कचऱ्याचं साम्राज्य आहे. नाला गटारी भरल्यात, तुंबल्यात. सार्वजनिक शौचालय खराब अवस्थेत आहे. दुर्गंधी पसरलेली आहे. वीज खंडित होतीये. रस्त्याचे लाईट दिवे बंद असलेत म्हणून रात्री भीतीचं वातावरण. चोरी, अपघात, स्थानिक गुंडांची दहशत, हे सगळे चाललेलं आहे. जबाबदार कोण? अहो, मध्ये लाडक्या बहिणी भेटल्या, स्वच्छता करणाऱ्या
10,000 कॉन्ट्रॅक्ट आणि माझ्या परमनंटच्या साफसफाई करायला तिथं संख्या दाखवतात, प्रत्यक्षात 6 ते 6,500च काम करतात. 3,500चे पगार असेच बाहेर काढतात. हेही सिद्ध झालंय. अरे काय किती लागतं माणसाला 2 टाइम जेवायला, आणि सगळं घरदार कामाला लागले. ते आपल्याकडं मराठी महिने असतात ना, चैत्र वैशाख श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक असे महिने असतात. मी महिने असतात की नाही, असतात की नाही. आता त्यांनी तेही काय करतात, आता काय सांगायचं तुम्हाला. सगळं घरदार त्याच्यामध्ये कामाला लागले. त्यामध्ये ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे आपल्याला थांबवावं लागेल. इथं भोसरीमध्ये पालिकेचे कर्मचारी असो, पथविक्रेते असो, व्यापारी असो, कंत्राटदार असो, कारखानदार असो, अगदी शाळेतल्या शिक्षक सुद्धा खाजगीत सांगतात, दादा UP बिहार सारखी इथं परिस्थिती झालेली आहे. स्वतःच्या प्लॉटमध्ये पै साचून घर बांधायचं म्हटलं तरी कुदळ मारली की आल्या इथल्या आकाच्या धमक्या. आका त्याच्या धमक्या, खंडण्या जमा करा, सिमेंट आमच्याकडनं घ्या, स्टील आमच्याकडनं घ्या, विटा वाळू आम्ही सांगू तिथनं घ्या, बैलाकडून अवाच्या सव्वा हे माल खरेदी हे करतात. डोळ्यात पाणी आलो. निवृत्त शिक्षकाच्या बायकोच्या डोळ्यात, माझ्या लाडक्या बहिणीच्या डोळ्यात हे सांगताना पाणी आलं. अश्रू तुमच्या माजोरड्या सत्तेला आता डुबवून टाकतील. ही सत्ता डुबवलीच पाहिजे. असं काम उद्याच्या 15 तारखेला माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या भावंडांनो करा. तर तुम्हाला उद्या बरे दिवस आहेत. नाहीतर परत तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. कारण एवढं सांगून तुम्ही जर समजून घेणार नसाल, पण हवा बदलली. त्यामध्ये इथल्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून तुमच्या लोकल पोलिसांना दम देतात. पहाटे 5ला परवानगी दिली. त्यांनी मला सांगितलं, दादा 5ला परवानगी मिळाली. ह्यांच्या काकांनी पहाटे 5ला परवानगी दिली होय. ही काय पद्धत आहे? लोकशाही आहे. मी सभा घेतो, त्यांनी सभा घ्यावी, माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावी. काय बिघडलं? अहो माझ्या लाडक्या बहिणीनं तर आता फतवा काढलाय, रात्री 10 ते सकाळी 6 झाडलोट शहरातली करावी. अरे इथं बिबटे येत आहेत. माझ्या बहिणींनी काय बिबट्याला सामोरं जावं? बिबटे यायला लागलेत ना. मी खोटं नाही बोलणार. जुन्नर, खेड, आंबेगाव पार आता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये शिरलेत, चरोलीत आहेत. आणि ह्यांच्या सुपीट डोक्यात माझ्या बहिणींना 10 वाजता रात्री या आणि झाडलोट करा. तुमच्या घरातल्या महिलांना 10 ते 6 काम करायला लावाल का? तुमच्या घरात आया बहिणी आहेत का नाही? ही कुठली पद्धत? 25 वर्षात मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी ते केलं नव्हतं. लाडक्या बहिणींनो, माझ्या भावंडांनो, मी आवाज चढून बोलतो कारण माझं काम बोलतंय. माझं नाणं खणखणीत आहे, कुणाच्या बापाचा मिंधा नाही आहे. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की परवानगी राष्ट्रवादी पार्टीला मिळत असलेला हा जो प्रतिसाद बघून ह्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे. आता जर हे लोक गुंडगिरी करतात, त्यांची गाठ जनतेशी आहे. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अजित पवार फक्त जनतेचं काम करतो. पहाटे उठतो, सकाळी 6 वाजल्यापासून जनतेने दिलेल्या कामात असतो. कुणाच्या कामात नाक खुपसत नाही. पण एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं, तर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फेकून देईल की पवाराची औलाद सांगायचं नाही. यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे. मला घुटनाचित कसं करायचं ती माहिती आहे. कसा घुटनाचित. अरे बाबांनो, कशाला बोलायला लावता? ह्याच्यामध्ये याच ठिकाणी 16 जानेवारीला
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ह्याच ग्राउंडवर आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विजयी सभा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि पिंपरी चिंचवडकरांना या राक्षसी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवण्याच्या करता मला सगळेजण घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारणार आहेत। त्यांच्या मनात इतके दिवस खतखतत होतं पण पर्याय दिसत नव्हता। आता आमच्या रूपाने पर्याय दिसला। आमची अनेक भावंड आम्हाला जोडली गेली। अनेक राजकीय पक्षाचे सहकारी आमच्या बरोबर आले। त्यांनाही वाटतं की ह्याच्यात कुठं ना कुठं बदल झाला पाहिजे आणि त्यामुळं माणसाला माणसं जोडली गेली आणि ह्या पद्धतीचं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुम्ही सगळ्यांनी मला 25 वर्ष साथ दिली। त्यातून आपण अनेक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि हे शहर एक उत्तम शहर बनवण्याचा प्रयत्न केला। परंतु ही ओळख आपण या शहराची निर्माण केली। आता सर्वांनी 25 वर्ष माझ्यावर जो विश्वास टाकलेला होता त्यामुळे मी करू शकलो आणि आता ह्या 9 वर्षात ह्यांनी या शहराचं राख रंगोळी, कर्जबाजारी, भ्रष्टाचार, सगळी दमदाटी। अहो कायकांना तर सांगितलं तुम्ही फॉर्म भरायचा नाही। अरे ही कुठली पद्धत? काढून घे नाही तर तुझ्याकडे बघून घेईल। अरे काय बघून घेईल? ह्या जे गोष्टी चालतात आणि हे भोसरीत जास्त चालतंय। भोसरीकर कसं खपून घेतात ह्या काय झालं? हा बिबट्याबरोबर लांडगे पण आले। अरे ते लांडगे खूप आहेत, यायला त्यांची मतं आपल्याला पाहिजेत। आपले उमेदवार पण आहेत, अनुराधाताई सुशील लांडगे। ती इथनंच माझ्यावर डोळे वटारते आणि ती सुशील पण तसाच करतोय। त्याच्यामुळं सगळे लांडगे एका माळेतले मणी नाही। आंबा एखादाच नासका असतो, पण तो वेळीच जर तो काढला नाही ना आखी आडी ती नासून टाकतोय। आता 15 तारखेला तो नासका आंबा काढायची वेळ आली आडीतला आणि बाकीची आडी आपल्याला चांगली ठेवायची आहे। हे लक्षात घ्या तुम्ही। माझी विनंती आहे तुम्ही करा। मी काय पद्धतीने आता बारामती केली जरा जाऊन बघा, पाहुणे रावळे असले तर। अशा पद्धतीनं हे जे काही काम इथं चाललेलं आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आळा घालण्याचं काही जण शेवटच्या क्षणी। आता इथला 5 नंबर प्रभाग आहे ना, तिथं आमचा अतिशय मजबूत नेता होता आहे अजित गव्हाणे। तेव्हा का टाळ्या वाजवत आहेत, पण गडी यावेळेस म्हणला नाही दादा मी आता विधानसभेला उभं राहिलेलो, आता मी खाली कसा येऊ? मी आता खाली येऊ शकत नाही। त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं की ती आमची गोफण्याची अनुराधा तिकडे निघून गेली। देवीदास 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 देवीदास, त्याच्या नावात देवी पण आहे दास पण आहे। इतर वेळेस दादा मी तुमचा, दादा मी तुमचा। आता काय झालं? ती गेला की जालिंदर ऐ दादा मी हाय तुमचा। अरे बारीक हो ऐ दादा। ती पण गेला। पण ह्यांना दाखवून द्या हे सत्य करता तिकडे गेले। ह्यांना असं वाटलं की हे एवढं खाताय, आपल्याला काही थोडंफार मिळालं तर हे शहराचा विकास करायला गेले नाही। ह्यांना दिसत नव्हतं का हे शहराचं वजवाटोळ चाललंय। आता ह्यांना अजिबात त्यांच्या खुणा दाबायच्या नाही। आता दाबायचं ते घड्याळ दाबायचंय आणि ह्यांना दाखवायचंय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं ना, आम्ही तुम्हाला सोडलं। तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो। हे तुम्ही उद्याच्या 15 तारखेला त्या ठिकाणी दाखवायचंय। अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची